राखीव प्रभागातून निवडून न येताही महापौर होता येतं का? एकनाथ शिंदेंनी जुन्या नियमाला बगल देत ठाण्यात नक्की काय गेम केला आणि 26 वर्षापूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानं शर्मिला पिंपळकर यांना महापौर पदाची लॉटरी कशी लागली? ठाणे महानगरपालिकेच्या या रंजक राजकीय घडामोडीत नेमकं काय घडलंय जाणून घेऊया थोडक्यात। ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेते, कारण इथे संख्याबळ एकनाथ शिंदेंच्या बाजूने असलं तरी उमेदवार निवडीत त्यांनी खेळलेली चाल अत्यंत हुशारीची आणि कायद्याचा आधार घेणारी ठरली आहे। काही महिन्यांपूर्वीच ठाणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 131 पैकी तब्बल 75 जागा जिंकल्या। भाजपला 28, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 आणि अजित पवारांच्या गटाला 9, MIMला 5 तर ठाकरे गटाला अवघ्या एका जागावर समाधान मानावं लागलं। आता एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळाल्यानं शिंदेंच्या सेनेचं संख्याबळ 76 वर गेलं आहे आणि सत्तेसाठी लागणारा 66चा जादुई आकडा त्यांच्याकडे असल्यानं महापौर त्यांचाच होणार हे निश्चित झालं होतं। पण खरा ट्विस्ट आला तो आरक्षणामुळे। यंदा ठाण्याचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव झालं आहे। साहजिकच चर्चा सुरू झाली ती अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांची। या शर्यतीत पद्मा भागवत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉक्टर दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव ही नावं आघाडीवर होती, कारण आतापर्यंतचा सर्वसाधारण समज आणि नियम असा होता की ज्या प्रवर्गासाठी महापौर पद राखीव आहे त्या प्रवर्गाच्या राखीव प्रभागातूनच निवडून आलेला नगरसेवक महापौर होऊ शकतो। मात्र सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या शर्मिला पिंपळकर यांना महापौर पदाची उमेदवारी देऊनच सर्वांना धक्का दिलाय। आता प्रश्न पडतो की राखीव प्रभागातून निवडून न येताही त्यांना हे पद कसं मिळालं? तर त्याचं उत्तर दडलंय सर्वोच्च न्यायालयाच्या 1998च्या एका ऐतिहासिक निकालात। कासमबाई विरुद्ध चंदूबाई राजपूत या खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की जर अध्यक्षपद किंवा महापौर पद एखाद्या विशिष्ट जातीसाठी किंवा प्रवर्गासाठी राखीव असेल तर उमेदवार हा त्या जातीचा असावा, मग तो राखीव प्रभागातून निवडून आला आहे की सर्वसाधारण प्रभागातून, याने काहीही फरक पडत नाही। नेमका याच कायदेशीर बाबीचा आधार घेत शिंदेंनी शर्मिला पिंपळकर यांची निवड केली। त्या स्वतः अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत, पण त्यांनी निवडणूक लढवली होती ती सर्वसाधारण प्रभागातून। जुन्या नियमानुसार त्या बाद ठरल्या असत्या, पण सुप्रीम कोर्टाच्या बदललेल्या नियमाचा फायदा त्यांना मिळाला। यामुळे आता 3 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय केवळ औपचारिकता उरली आहे। ठाण्यात शिंदेंनी पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्याकडे केवळ संख्याबळच नाही तर नियमांचा आणि कायद्याचा वापर करून आपल्या पसंतीचा उमेदवार कसा खुर्चीवर बसवायचं याचं राजकीय कसबही आहे। या एका निर्णयामुळे राखीव प्रभागातून निवडून आलेल्या आणि महापौर पदाची स्वप्न पाहणाऱ्या इतर 7 नगरसेवकांचा मात्र हिरमोड झाला आहे। राजकारणात नियम कसे बदलतात आणि त्याचा वापर कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण ठाण्यात पाहायला मिळालं आहे। तुम्हाला या राजकीय खेळीबद्दल काय वाटतं? राखीव पदावर सर्वसाधारण प्रभागातून निवडून आलेल्या व्यक्तीला संधी मिळणं योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अशा राजकीय अपडेटसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।